नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. शिक्षण मंडळाच्या mahrizult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. दरम्यान यंदा राज्याचा 10वीचा निकाल 88.74% इतका लागला आहे. मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली असून 91.46% मुली उत्तीर्ण झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.18% तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 83.67% इतका लागला आहे. कोल्हापूर विभागाचा 93.59, पुणे 91.95, मुंबई 90.09, औरंगाबाद 88.15, नाशिक 87.76, लातूर 85.22 तर अमरावती विभागाचा निकाल 84.35% इतका लागला आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका येत्या 24 तारखेला दुपारी 3 वाजता शाळेतून मिळणार असल्याचं म्हामणे यांनी सांगितलं. या परीक्षेत उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार असून लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती पदाच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस, डावे पक्ष आणि संयुक्त जनता दलामध्ये उद्या बैठक होणार आहे. यापूर्वी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासंदर्भात विरोधी पक्षांमध्ये विचारविनिमय झाला होता. उमेदवारांबाबत सर्वसंमती झाली नाही तरच विरोधी पक्ष आपला उमेदवार उभा करतील असं संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. उद्यापासून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज संसदेत महात्मा गांधीजींच्या कार्यावर आधारित 100 खंड प्रकाशित केले. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यावेळी उपस्थित होत्या. गांधीजींचं कार्य संपूर्ण जगासमोर येण्यासाठी यामुळे मदत होणार असून संसदेच्या सर्व सदस्यांनी या खंडांचं वाचन करण्याचं आवाहन महाजन यांनी यावेळी केलं. देशभरात 100 आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी आयुष रुग्णालये उभारण्यास केंद्रानं मान्यता दिली असल्याचं आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितलं आहे. ते आज तामिळनाडूमधल्या तंजावूर इथं बोलत होते. गेल्या 3 वर्षात केंद्र सरकारनं देशभरातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 4000 आयुष वैद्यांची नियुक्ती करण्याची मान्यता दिल्याचं ते म्हणाले. जनतेच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडींवर केंद्र सरकार कुठलेही निर्बंध लावणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते मिझोरामची राजधानी ऐजवाल इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सरकारनं जनावरांच्या विक्रीवर घातलेल्या बंदीवर ईशान्येकडच्या स्थानिक जनतेनं आक्षेप घेतला असून त्याविरोधात निदर्शनंही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सिंग यांनी हे स्पष्टीकरण दिलं. राज्यातल्या 16 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. परभणी, हिंगोली, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वर्धा, अमरावती, नाशिक, सोलापूर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या 16 जिल्ह्यातल्या मध्यवर्ती सहकारी बँकांची आर्थिक स्थिती वाईट असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 16 पैकी 14 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचं पाटील यांनी सांगितलं. अझरबैजान इथं झालेल्या ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज जितू राय आणि हिना सिद्धू यांनी 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. या दोघांनी अंतिम फेरीत रशियाचा 7-6 असा पराभव केला. 45 देशातले 430 नेमबाज या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अनिल कुंबळे यांनी मंजुरी दिली तर ते या दौऱ्यापर्यंत प्रशिक्षकपदी कायम राहतील असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी म्हटलं आहे. नव्या प्रशिक्षकाची निवड करण्याचा निर्णय क्रिकेट सल्लागार समिती घेईल असंही त्यांनी सांगितलं. भारतीय संघ 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. मालिकेतला पहिला सामना 23 जून रोजी होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून